असं आहे की 2021 साली जी सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही. आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत, लोकसंख्या मोजत नाही, तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात. ते घडलेलं नाही. म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या आणि त्यानंतर मग पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करायची का नाही करायची, बरेच त्यातले विषय गुंतलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं की जर आपण जनगणना केली आणि त्यामध्ये लोकांच्या सामाजिक स्थितीची, आर्थिक स्थितीची, रोजगाराची, शेतकऱ्यांची परिस्थिती जर आढावा घेतला गेला तर विकास कामाची दिशा ठरवण्याकरता ते फार महत्त्व ठरतात. म्हणून काँग्रेस पक्षाची मागणी आहे की लवकरात लवकर जनगणना केली पाहिजे आणि त्या जनगणना करताना जातवार माहिती गोळा केली पाहिजे. कुणाला नोकरी आहे, कुणी IAS अधिकारी आहे का, कुणी गॅझेटेड अधिकारी आहे का, कुणी सुशिक्षित बेरोजगार आहे, ही सगळी पूर्ण गणना केली पाहिजे. अशा प्रकारे जातवार जनगणना पहिल्यांदा आमच्या सरकारनं UPA सरकारनं 2011 साली केली होती. पण काही तिथं उच्च पातळीवर निर्णय घेतला गेला की या माहितीला आता प्रकट करता येणार नाही किंवा त्यामध्ये काही दोष आहेत आणि त्यामुळे लोकांचे गैरसमज होतील. म्हणून 2011च्या जातवार जनगणनेची आकडेवारी प्रकाशित केली गेली नाही. पण त्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारने त्याचे दोष काढण्याचा प्रयत्न, पुन्हा चुका होते ते दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं. पण जो निर्णय UPA सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही, तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे. आणि जुने आकडे 2011चे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडे आज उपलब्ध आहे. तरी आमची मागणी काय बराच वेळ झालेला आहे, 11 पासून आत्तापर्यंत. नव्यानं मागणी करा आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत आहे. आणि हातकड्या बेड्या घालायचा प्रश्न नव्हता. मग असं का घडलं? आणि म्हणून आम्हाला चिंता वाटते की व्यापार युद्धामध्ये जेव्हा द्विपक्षीय करार होईल त्यावेळेला भारताच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे. आता तो करार फक्त व्यापार मंत्री करतायत. आमची मागणी आहे, मी बऱ्याच वेळेला अशी मागणी केलेली आहे की त्या चर्चेमध्ये भारताचे कृषी मंत्री आणि उद्योग मंत्र्यांना देखील सामील केलं पाहिजे. व्यापार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल, शेवटी सही व्यापार मंत्र्यांची असेल. पण भारताच्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे जर भारत सरकारनं आपल्या शेतकऱ्यांचं हिताचं संरक्षण केलं नाही तर. लघुउद्योगांच्यावर फार मोठी एक संक्रामक परिस्थिती येणार आहे. म्हणून या दोन्ही मंत्र्यांना सामील केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं गेलं तशा प्रकारे सरकारला जेवढं वाटेल तेवढं विरोधी पक्षांना सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. पण कारण याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. आपल्या राज्याकडे वळलं तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती फार रसातळाला गेलेली आहे. खंडणीखोरांचं साम्राज्य आहे आणि त्या खंडणीखोरांना राजाश्रय आहे. बीडची घटना ही फक्त खंडणीची होती आणि अलीकडे जाता पुण्यातून 2 सप्टेंबर महिन्यात घडलेली, नोव्हेंबर महिन्यात मला वाटतं घडलेली दुसरी घटना उघड झालेली आहे की एका बांधकाम व्यावसायिकेचा अशाच प्रकारे खंडणीच्या प्रकरणामध्ये निगडून खून झाला. बऱ्याच ठिकाणी ज्याच्याकडून खंडणी मागितली जाते ते काही बोलत नाहीत, पोलिसांच्याकडे जात नाहीत कारण त्याचा काहीतरी विपर्यास होईल म्हणून. पण याचं गंभीर स्वरूप असं आहे की मुळातच महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजिबात कुठली औद्योगिक गुंतवणूक होत नाही. बीडसारख्या जिल्ह्यात तर बिलकुल होत नाही. महाराष्ट्रातल्या एकूण 5-6 जिल्ह्यामधूनच 75% आपलं राज्याचं उत्पन्न तयार होतं. मुंबई, पुणे, रायगड, नागपूर, ठाणे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक येतच नाही. तिथं जर एखादा उद्योजक गुंतवणूक करायला आला तर त्याकडनं जर खंडणी मागायचे प्रकार झाले, म्हणजे राजकीय आश्रयाखाली असेल किंवा राजकीय नेत्यांच्याकडून असेल,
तर ते जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आता जी औद्योगिकरणाची परिस्थिती आहे, एकही मोठा उद्योग आज महाराष्ट्रात येत नाही. आणि याला मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. माझी मागणी आहे की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कक्ष केला पाहिजे की कुठल्याही उद्योगपतींनी असे खंडणीचे धमकीचे फोन आले तर त्याची तक्रार थेट उद्योगमंत्री किंवा गृहमंत्री नाही तर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे. एकेकाळी मुंबई शहरामध्ये जे अंडरवर्ल्ड होतं ते मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे खंडण्या वसूल करायचे, पण आपण त्या ठिकाणी निर्धारानं त्या मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बऱ्याच अंशी बिमोड केला. त्यामध्ये काही एन्काउंटरसारखे प्रकार झाले, पण तशा प्रकारे आणि ह्याला राजकीय आशय असल्यामुळंच हे सगळं होतं आहे. आज उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये ॲपल कंपनीचे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या एकूण